नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। MIDCची परीक्षा डेट या ठिकाणी आलेली आहे। आपण ऑलरेडी क्लर्कचा क्वेश्चन पेपर सॉल्व केलेला आहे। ज्यांनी पाहिला नसेल पाहून घ्या। तर त्याच्याशी निगडीत किंवा त्याला अनुसरून या ठिकाणी परीक्षेला येणारे महत्त्वाचे प्रश्न आजपासून आपण कव्हर करत आहोत। कारण का अतिशय कमी वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये जेवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत तेवढे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राइब केलं नसेल करून घ्या। आणि मित्रांनो, अतिशय कमी वेळ उरलेला आहे, त्यासाठी आपल्याकडे 500 प्रश्न आहेत जे की फक्त 50 रुपयामध्ये आहेत। फक्त जीकेचे प्रश्न आहेत जे की सर्व पदांसाठी उपयुक्त आहेत, जे की IBPSने यावर्षी विचारलेले असे प्रश्न ॲड केलेले आहेत आणि जे की MIDCला येतील असे प्रश्न आपण त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत। त्यामुळे अवश्य बाय करून घ्या। खाली नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला सगळी माहिती मिळू शकता। तर पहा, पहिला प्रश्न, MIDC अधिनियम 1961ला राष्ट्रपतींची मंजुरी कधी मिळालेली आहे? तर लक्षात असू द्या, 28 फेब्रुवारीला या ठिकाणी 1962मध्ये या MIDC अधिनियमाला राष्ट्रपतीची मंजुरी मिळालेली आहे। त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर नोट डाऊन करून घ्या। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जी स्थापना आहे, पहा या दिवशी काय झालं, अधिनियम पारित झालं किंवा लागू करण्यात आलं आणि त्याच्यानंतर 1 ऑगस्ट 1962ला आपल्या महाराष्ट्रामध्ये MIDCची स्थापना करण्यात आलेली आहे। तर लक्षात असू द्या। आणि महाराष्ट्र राज्य स्थापना 1 मे 1960ला। तर हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, नोट डाऊन करून घ्या। व्हिडिओ नक्की शेअर करा। त्यासोबत महाराष्ट्रात जे आहे ते MIDCची स्थापना कोणी केली? तर महाराष्ट्रामध्ये MIDCची स्थापना जी आहे ती कोणी केली? तर लक्षात असू द्या, यशवंतराव चव्हाण यांनी जे आहे ते या आपल्या MIDCची स्थापना केलेली आहे, जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा। त्यानंतर शेतकऱ्याचा आसूड नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर त्यासोबत लक्षात असू द्या, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला। यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली। त्यासोबत त्यांनी गुलामगिरी नावाचा सुद्धा ग्रंथ लिहिला, ज्यावेळी खूपदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्यासोबत शेतकऱ्याचा आसूड आहे, गुलामगिरी आहे, त्यासोबत त्यांची खूप सारी पुस्तके सुद्धा आहेत मित्रांनो, की परीक्षेला हमेशा विचारत असतात। त्यासोबत पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी संतती नियमनाची चळवळ जी आहे ती महाराष्ट्रात प्रथम कोणी सुरू केली? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी RD कर्वे हे जे आहे त्यांनी ही जी आहे ती संतती नियमनाची चळवळ सुरू केलेली आहे। तर नोट डाऊन करून घ्या। त्यासोबत पुढे पहा, या ठिकाणी मानदेशी माणसे नावाचं पुस्तक कोणी लिहिलं? तर मानदेशी माणसे नावाचं जे पुस्तक आहे ते कोणाचं आहे? तर लक्षात असू द्या, ग. माडगुळकरांचं हे पुस्तक आहे, जे की अतिशय फेमस पुस्तक आहे। यांचं जे आहे ते तराळ अंतराळ नावाची एक कादंबरी आहे, शंकरराव खरात यांची। तर नोट डाऊन करून घ्या आणि जी अतिरिक्त माहिती आहे ती सुद्धा माहीत असू द्या। त्यासोबत सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे आहे ते बारडोली सत्याग्रह या ठिकाणी केलेला आहे, किंवा हे त्यांचं एक अग्रगण्य स्थान किंवा हे प्रथम आहेत। त्यासोबत गोविंदाग्रज यांचं टोपण नाव काय आहे? तर गोविंदाग्रज यांचं जे टोपण नाव आहे ते राम गणेश गडकरी हे आहे। आणि हे जे विवा शिरवाडकर आहेत, तर यांच्या जन्मदिनानिमित्त हे जे आहे ते आत्ताच आपण 27 फेब्रुवारीला राजभाषा दिन वगैरे साजरा केलेला आहे। त्यासोबत लक्षात असू द्या, हे जे आहेत प्रल्हाद केशव आत्रे, BC मर्ढेकर यांनासुद्धा वेगवेगळी टोपण नावे आहेत, हे सुद्धा लक्षात असू दे। यांना जे आहे ते विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावानं ओळखलं जातं मित्रांनो। तर नोट डाऊन करून घ्या। वळूया पुढच्या प्रश्नांकडे। पहा, 9वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग किंवा नॅशनल हायवे नंबर 6 हा जो आहे तो सर्वात लांबीचा महामार्ग आपल्या महाराष्ट्रात आहे। आणि लक्षात असू द्या, कोणत्या प्रश्नाबाबत डाऊट वगैरे असेल तर अवश्य तुम्ही कमेंट करा। कारण का तुम्ही जुनं रेफरन्स वाचू शकता किंवा मी जुनं रेफरन्स करत असेल तर अवश्य अपडेटेड मी तुम्हाला कळवेन किंवा कमेंटमध्ये तुम्हाला मी सांगेन। लक्षात असू द्या, आधुनिक चाणक्य या नावानं कोणाला ओळखलं जातं? तर राजगोपालचारी जे आहेत ते यांना आधुनिक चाणक्य या नावानं त्यांना ओळखलं जातं, किंवा त्यांना एक पदवी वगैरे उपाधी वगैरे देण्यात आलेली आहे। त्यासोबत
महाराष्ट्राला लागून असणारी सर्वात जास्त लांबीची सीमा कोणत्या राज्याची आहे? तर महाराष्ट्राला सर्वात जास्त कोणत्या राज्याची सीमा आहे? तर लक्षात असू द्या, मध्य प्रदेश किंवा MP हे जे आहेत ते या महाराष्ट्र राज्याला जास्तीत जास्त लागून असलेली सीमा असलेलं राज्य आहे. त्यासोबत खालीलपैकी कोणाला लोकहितवादी या नावानं ओळखलं जातं? तर लक्षात असू दे, गोपाळ हरी देशमुख यांना जे आहे ते लोकहितवादी या नावानं ओळखलं जातं. त्यासोबत गोपाळ गणेश आगरकर हे जे आहेत ते यांनी आय थिंक केसरी व मराठा या वृत्तपत्रामध्ये त्यांचं संपादक असं कार्य होतं. त्यासोबत खरं तर ते केसरी जे होते मराठाचे लोकमान्य टिळक होते. महात्मा ज्योतिबा फुले आत्ताच पाहिलं आपण, आत्माराम दादोबा पांडुरंग हे जे आहेत यांनी वेगवेगळ्या समाजाची स्थापना, मानव धर्म वगैरे यांनी स्थापन केलेलं आहे. त्यासोबत भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लक्षद्वीप जो आहे तो भारताचा आपल्या सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे आपल्या भारताचा. त्यासोबत भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? लक्षात असू दे, सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर चिल्का आहे आणि सर्वात मोठं गोड्या पाण्याचं जर सरोवर विचारलं तर उल्लर सरोवर आहे, जे की जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी आहे. लोणार जे आहे ते आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, जे की जगातील एकमेव असं उल्कापातामुळे निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्यासोबत शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी लोह खनिज खाण कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात असू द्या, महाराष्ट्रातील गडचिरोली किंवा हे वनांचा जिल्हा म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. तर लक्षात असू द्या, हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या. तर या ठिकाणी सर्वात मोठी लोह खनिज खाण आढळून येते. तर अशा पद्धतीचे आपण टॉप प्रश्न कव्हर करत आहोत. आपल्याकडे 500 GKचे प्रश्न आहेत. ज्यांना बाय करायचे आहेत त्यांनी बाय करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. तुमच्या माहितीसाठी, तुमच्या तयारीसाठी छान असं प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध होईल. भेटूयात अशा नवीन सिरीजसोबत. अवश्य काही कमेंटद्वारे कळू शकता, समस्या असतील तर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.